जितक्या उल्हासाने आनंदाने आपण बाप्पाचं आगमन केलं होतं तेवढ्याच आनंदाने आज आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा होता. मग काय आम्ही निघालोत बाप्पाला निरोप देण्यासाठी. एक एक बाप्पाचं दर्शन करत, हे काही आमच्या सिटीचा राजा आहे त्याचं दर्शन करत पुढच्या बाप्पाकडे आम्ही सरसावत होतो. मग काय हे पुढचे बाप्पा म्हटले की इतके क्यूट दिसले की सगळ्यांनीच आपले फोन काढून यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. बघून त्यांनाही आशीर्वाद मागितला. पुढे आले की दुसरे बाप्पा, तिसरे बाप्पा असं दर्शन करत आम्ही सरसावत होतो. पुढे पाहिला तर DJ आणि सगळ्यांचे हात वर असणारे बाप्पाला निरोप देत. मग काय बाप्पाला एक दर्शन करत आम्ही एकमेकीचा हात पकडत पुढे चाललो होतो. गर्दी एवढी की सांगूच नका, कोणी कुठे हरवेल हेही सांगता येत नव्हतं. एवढे जण बाप्पांना निरोप देण्यासाठी आज आले होते. बाप्पांची विशाल मूर्ती असो की लहान, बाप्पाचं रूप सगळीकडे एकसारखंच होतं आणि बाप्पांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्नही सगळ्यांना एकसारखाच. मग काही आम्हीही आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न, कितीही अडचण संकट आले तरी त्यांना सामोर जाण्याची ताकद दे असंच बाप्पांना म्हणत होतो. कुठे बाप्पाची गरुडाला अडकणारी मूर्ती तर कुठे रिद्धी-सिद्धी बाप्पाला हलवत होत्या, तर कुठे मूषकराज हातात झेंडा घेऊन बाप्पासमोर उभे टाकून होते. बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्तीचे रूप पाहून मन मोहून जात होतं. मग काय आणि समोर वाजणारा DJ आणि एवढी सारी पब्लिक एवढ्या आनंदात आणि उल्हास बाप्पांना निरोप देत होती की बघून खरंच खूप छान वाटत होतं. मग काय हे भारतात झालेलं सगळ्यात मोठं ऑपरेशन याचाही विसर या मिरवणुकीने पडू दिला नाही याचंच आश्चर्य वाटलं. आणि पुढे संभाजी महाराजांची आठवण म्हणजे छावा आणि हे पार्श्वनाथ भगवानाचं दर्शन. सगळ्या मूर्तीचं दर्शन, वेगवेगळे देखावे बघून खूप भारी वाटत होतं. बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्ती दर्शन करूनही खूप भारी वाटत होतं आणि हे पुढची पाटी बघून हसायलाच आलं. त्यानंतर बाप्पांची आरती करून मस्त वाटलं. बाप्पांची आरती आणि आशीर्वाद दोन्ही घेऊन आम्ही पुढे पुढे चालत होतो. अख्ख्या सिटीचं मिरवणूक आणि सगळ्यांचे बाप्पा मोरया करत उठलेले हात बघून एक आनंद संचारत होता आणि एक उल्हास अंगात येत होता. मग काय वेगवेगळ्या मूर्ती, एवढ्या मूर्त्या आणि पुढे महादेवांचं दर्शन. काही झालं तरी आपले बाप्पा हे सगळ्यांच्या मनात घर करूनच जातात. जातानाही आनंद आणि उल्हास देऊन जातात. प्रत्येक बाप्पाची मूर्ती पाहिली की सगळ्यांचे हात आशीर्वादासाठी अगोदर फोटो काढण्यासाठीच कॅप्चर होत होते आणि त्यातही आम्ही थोडा आनंद साजरा केला. शेवट बाप्पाचं दर्शन केलं आणि रूमला निघालो.